आज रामनवमी, प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने गीतरामायणातील रामजन्माच्या गाण्याची ही अद्भुत कथा, रामजन्माप्रमाणेच रामजन्मगीताची ही सुरस कथा खरं तर आपणा सर्वांनीही ऐकलीही असेल, पण मला परत या निमित्ताने आपणा सर्वांना सांगावीशी वाटते. रामजन्म लाग सखी रामजन्मला हे गीत रामायणातील 6वे गीत श्रीरामाच्या जन्माचे होते. या गीताला एक अनन्यसाधारण महत्त्व होते. गदिमा मोठ्या उत्साहाने आपल्या पंचवटी बंगल्यामध्ये तुळशी वृंदानाच्या शेजारी गीत लिहायला बसले, पण मनासारखे शब्द काही सुचतच नव्हते. मनात शब्दांचा ओघ दाटून येत होता, पण कागदावर मनासारखं उतरतच नव्हतं. अयोध्या नगरीत आपल्या राजपुत्राची आतुरतेने वाट पाहत असलेले निवासी, मातृत्वाच्या ओझ्याने वाकलेली कौसल्या माता, रामाच्या जन्माने चराचरात पसरलेलं चैतन्य, या भावना गीतात आणण्यासाठी गदिमांची लेखणी सज्ज झाली होती. पण हवं ते त्यातून उमटतच नव्हतं. गदिमा लिहिलेलं आवडलं नाही की त्या लिहिलेल्या कागदाचे गोळे करून टाकत होते. गदिमा आता वैतागले. रात्रीचे 2 वाजून गेले होते. का शब्द माझ्यापासून दूर जात आहेत आणि अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत होते. कागदाच्या बोळ्यांचा खच झाला होता. मध्येच गदिमांच्या पत्नी विद्याताई जाग्या झाल्या आणि गदिमांचा अवतार पाहून त्या म्हणाल्या, अहो काय झालंय, झोपा आता, पहाट व्हायची वेळ आली. झालं, गदिमा आधीच वैतागले होते आणि त्यात हा घरचा आहे. ते विद्याताईंना चिडून म्हणाले, इथे गजानन माडगुळकरांचा जन्म होत नाहीये, तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जन्म घेणार आहे. तेव्हा तेवढ्या प्रसव वेदना मला सोसाव्याच लागतील नाही का? तू जा आणि निवांत झोप. झालं, बिचाऱ्या विद्याताई निरुत्तर झाल्या आणि झोपायला पुन्हा निघून. पहाटेच्या रामप्रहरी गदिमांची थंड वाऱ्याच्या लहरीने रुसलेली प्रतिभा जागी झाली आणि त्यांची लेखणी लिहू लागली आणि शब्द उमटले. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण है किती. 2 प्रहरी काग शिरी सूर्य थांबला, राम जन्म लाग सखी राम जन्मला. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण है तिथी. 2 प्रहरी काग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, कौसल्या राणी हळू उघडी लोचने. दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु तुझे कंठ दाटला, ओघळले आसु तुझे कंठ दाटला. राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. राजगृही येत नवी सौख्य पर्वणी, सौख्य पर्वणी.
तुझी येत नवी लौक्य पर्वणी बाणावुनी हंबरल्या धेनु अंगणी बाणावुनी हंबरल्या धेनु अंगणी दुंदुबीचा नाद तोच धुंद झाला दुंदुबीचा नाद तोच धुंद गोंधला राम जन्मला ग सखी राम जन्मला ग सखी राम जन्मला ग सखी राम जन्मला. आज आपण गीत चैत्रोत्सवाचा हा शेवटचा दिवस. या 9 दिवसात आपण रामभक्ती गीते गायली आणि आता आला निरोपाचा क्षण. निरोपाचा क्षण आला, पण त्यात हुरहुर नाही, तर स्वीकारलेले काम पूर्ण केल्याचे समाधान आहे. कल्याण करी रामराया देवराया ही रामदास स्वामींनी केलेली रामाची प्रार्थना म्हणजे विनंती किंवा मागणे आहे. ज्ञानेश्वरांनी विश्वशांतीसाठी जसे पसायदान मागितले, तसेच समर्थांनी ही विश्व कल्याणकारी प्रार्थना केली. कल्याण करी रामराया जनहित विवरी. येथे कल्याणामध्ये ऐहिक सुखप्राप्तीबरोबरच आत्मिक सुखही समर्थांना म्हणायचे आहे. कल्याण हा शब्द मोक्षासाठी आहे. मोक्ष म्हणजे मुक्ती, म्हणजेच दुःखापासून पूर्ण मुक्ती आणि सुखाची प्राप्ती. तेच सर्वांचे प्राप्तव्य आहे. आयुष्य संपत येते, पण अपेक्षा काही संपत नाही, उपरती होत नाही. म्हणूनच समर्थ म्हणतात, अपराधी जन चुकतची गेले तुझा तूची सावरी दया. चुकलेल्या आम्हा पामरांना तूच मार्ग दाखव. समर्थांच्या या कल्याणकारी प्रार्थनेतील कारुण्य काळजाला भिडते, ते विश्वाचे आर्त बनते आणि केवळ करुणाचिंतन न राहता ते जीवनचिंतन बनते. रामनवमीच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. रामराया आपल्या सर्वांचे प्रत्येकाचे कल्याण करो. तर ऐकूया कल्याण करी रामराया देवराया. कल्याण करी रामराया कल्याण करी रामराया कल्याण करी रामराया. जनहित विवरी जनहित विवरी कल्याण